अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणात रोज नवीन धक्कादायक माहिती समोर येते। यातच हा सगळा प्रकार कसा उघडकीस आला याची सुद्धा माहिती समोर आली आहे। मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी या आरोपींमध्ये चक्क शर्यत लागायची। हा सगळा प्रकार काय आहे सांगते, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो करा। अमरावती प्रकरणातील मुख्य आरोपी अहमद अयान आणि त्याचा मित्र उझैर खान या दोघांमध्ये कोण जास्त मुली पटवणार अशी शर्यत लागायची। मुख्य आरोपी अहमद अयान हा यूट्यूबर होता। तो त्याच्या फॉलोअर्स मधील मुलींशी जवळीक वाढवायचा आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून उझैरला पाठवायचा। पण काही दिवसांनी उझैर आणि अहमद अयान या दोघांमध्ये पैशांवरून मोठा वाद झाला आणि म्हणूनच अयानचा बदला घेण्यासाठी उझैरने हे सर्व अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आणि हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आलं। जवळपास 10 दिवस हे व्हिडिओ अमरावती शहरामध्ये फिरत होते। पोलिसांनी आतापर्यंत अहमद अयानसह 8 जणांना अटक केली असून ज्या फ्लॅटवर हे लैंगिक शोषण चालायचं तो फ्लॅट सील केला आहे। केवळ कोण जास्त मुली पटवणार आणि पैशांच्या वादातून अनेक तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या प्रवृत्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्र संतापला आहे। पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यात अजून कोणाचा हात आहे याचा शोध घेत आहेत। अशा नराधमांना कोणती शिक्षा व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।